आयुर्वेदिक डॉक्टरांकडे आहेत नवीन आजारांवर उपचार? नक्कीच आहेत. आणि त्याच्या मागचं तार्किक उत्तर असं आहे की एकतर मी सगळ्यात पहिलं प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला देईन की मी ज्या कोविडचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये आयुर्वेदाने किती काम केलं ह्याची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये आयुर्वेदाची कामं अगदी आमच्यासारख्या वैद्यांनी इंडिव्हिज्युअल आकडेवारी सुद्धा प्रसिद्ध करून झालेले आहेत की किती वेगवेगळ्या ठिकाणी ती कामं झाली. ज्यावेळेला जगात अशा पद्धतीची भीती घातली गेली होती की भारताची लोकसंख्या बघता जगातले सगळ्यात जास्त मृत्यू हे भारतामध्ये होतील, आपल्याला असं का वाटतंय की आपल्यापेक्षा प्रगत ज्यांची हेल्थ सिस्टम होती त्यांच्याकडे जास्त मृत्यू झाले पण आपल्याकडे झाले नाहीत? मला खात्री आहे की आपले जे प्रेक्षक आत्ता बघतायत ना, त्यांच्यापैकी कित्येकांनी वेगवेगळे काढे त्यावेळेला घेतले असतील. मी पण घेतले. एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला मदत झाली आहे. एक दुसरी गोष्ट, जो तुमचा प्रश्न होता की नवीन नवीन व्याधींच्या बाबतीमध्ये आयुर्वेदाचा स्टँड काय आहे, आयुर्वेद फार छान एक गोष्ट सांगतो की आम्ही जे सगळं लिहिलंय त्या गाईडलाईन्स आहेत आणि त्या देश काल मात्रा ह्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये फरक करू शकता, ही वैद्यांना परवानगी आहे. त्यामुळे ज्वरचिकित्सा नावाचा एक अतिशय मोठा अध्याय आयुर्वेदामध्ये आलेला आहे, जो आम्ही ॲज अ बेसिक साईट फॉर मेनी डिसीजेस अशा पद्धतीने बघतो. म्हणजे ह्या बेसिक गाईडलाईन्स आहेत त्या तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत, एवढं फक्त तुमच्या हातात आहे. आणि म्हणून कोविडसारख्या ठिकाणी सुद्धा माझ्यासारख्या वैद्यांनी आयुर्वेदाच्या ग्रंथात आलेले कास, श्वास, ज्वर याच्यासारख्याच व्याधींचा आधार घेतला. जर तो तिथे घेतला जाऊ शकतो जो की नोवल डिसीज म्हणूनच आपण बघत होतो, तर बाकीच्या बाबतीमध्ये का नाही घेतला जाणार? आणि म्हणून आज आमच्याकडची रेंज आपण बघितली तर ती संधिवातापासून, आमवातापासून ते ऑटोइम्युन डिसीजेसपर्यंत, वेगवेगळ्या कॅन्सर्सपर्यंत अशी मोठ्या प्रमाणातली आहे. आणि या सगळीकडे आयुर्वेदाने दिलेली जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याच बेसिसवरती, त्याच मूलभूत आधारावरती आम्ही लोक काम करतोय.